नमस्कार. मी विजय मामुणकर. डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या म्हणजेच माहे सप्टेंबर 2020च्या ऑनलाईन मासिक कवी संमेलनात सर्व कवी, कवयित्री, रसिक यांचे मनपूर्वक स्वागत करतो. यावेळी तर आपण विहित वेळेपूर्वीच कविता पाठवून सहकार्य केलेत, त्यासाठी सर्व कवी, कवयित्री यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आजच्या कवी संमेलनात आपल्यासोबत ऑनलाईन हजर असणार आहेत आपले प्रमुख अतिथी, भवन विकासक, शिक्षण संस्था संचालक, उद्योजक, सन 2019 साली मीराबाईंदर भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले आणि कविमनाचे माननीय श्री श्रीपद मोरे साहेब. त्याचप्रमाणे माननीय श्री विश्वनाथ शिरढोणकर सर, सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, कवी, ज्यांच्या वाचकांची संख्या 5 लाखांपेक्षा जास्त असून या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक, परीक्षक, कवी माननीय श्री शिवाजी गावडे सर, उद्योजक, समाजसेवक आणि कवी माननीय श्री शंकर जंगम, माननीय लायन दीपक मोरे सर, माननीय ॲडव्होकेट अभिजित मोरे सर, तसेच प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि भारताचे राष्ट्रपती यांचेकडून मानाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सौ वसुंधरा शिवणेकर मॅडम आणि कवितांजली या कार्यक्रमाचे संप्रेरक आणि अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर, या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार. कवी संमेलनातील सर्व सहभागी कवी, कवयित्री यांना सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा. एक सूचना: पुढच्या महिन्यातील म्हणजेच ऑक्टोबर 2020मध्ये होणाऱ्या मासिक कवी संमेलनाची तारीख 18/10/2020 असून कवितेचा विषय शरद ऋतू, वर्षा, उत्सव वगैरे आणि इतर कविताही असा आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. कविता पाठविण्याबाबत आपल्याला समूहावर कळविण्यात येईल. तसेच कवी संमेलनाची सांगता नेहमीप्रमाणेच आपल्या राष्ट्रगीताने होईल. आपण सर्वांनी आहात तिथेच उभे राहून राष्ट्रगीतास सन्मान द्यावा ही विनंती. आणि आता ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कवी, लेखक, कवितांजलीचे संप्रेरक आणि या कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. तसेच एका सुंदर कवितेने कवी संमेलनास सुरुवात करून पुढील कवी संमेलनाची सर्व सूत्रे आपले हाती घ्यावीत अशी मी त्यांना विनंती करतो. तर ऐकूया कविता डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर. मित्रहो, कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. हे कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी विजय मामुणकर, वसुंधरा शिवणेकर आणि तांत्रिक सहाय्य प्रसाद गाळवणकर यांनी देऊन खूप परिश्रम घेतलेले आहेत. त्याबद्दल त्यांना मी हार्दिक धन्यवाद देतो. आजच्या कवी संमेलनात विविध राज्यातून म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातून अनेक कवी आलेले आहेत. बडोदा, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, इंदोर, महाराष्ट्रातील अमरावती, नाशिक, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई परिसरातील अनेक कवींनी सहभाग घेतलेला आहे. चांगल्या चांगल्या रचना सादर केलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांना मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे आजच्या कविता
ह्या कवीची कल्पकता, त्यांचं त्या कवितेमध्ये असलेलं शब्दसौंदर्य आणि काव्यरसातला एक भावरस जो आहे तो आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आपण त्याचा आस्वाद घ्याल, जरूर आस्वाद घ्यावा. आणि ह्या निमित्तानं मी आपल्याला म्हणेन की आनंद द्या, आनंद घ्या. नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर. कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कविसंमेलनात मी माझी एक कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे मोगरा. चला तर ऐकूया कविता मोगरा. मोगरा का असा बोलतो, मोगरा का असा बोलतो, धुंद होऊन तो डोलतो. 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 यौवनास भुलवी चंद्र तो, यौवनास भुलवी चंद्र तो. प्रेम भावास तो तोलतो, प्रेम भावास तो तोलतो. यौवनास भुलवी चंद्र तो, यौवनास भुलवी चंद्र तो. प्रेम भावास तो तोलतो, प्रेम भावास तो तोलतो. धुंद होऊन तो डोलतो, धुंद होऊन तो डोलतो. मोगरा का असा बोलतो, मोगरा का असा बोलतो. धुंद होऊन तो डोलतो. रासलीला, रासलीला वनी खेळतो, रासलीला वनी खेळतो. रासलीला वनी खेळतो. प्रेमरंगी तिला मोलतो, प्रेमरंगी तिला मोलतो. रासलीला वनी खेळतो, रासलीला वनी खेळतो. प्रेमरंगी तिला मोलतो, प्रेमरंगी तिला मोलतो. रासलीला वनी खेळतो, प्रेमरंगी तिला मोलतो. धुंद होऊन तो डोलतो. मोगरा का असा बोलतो, मोगरा का असा बोलतो. धुंद होऊन तो डोलतो. चोर बनतो, चोर बनतो हृदय चोरतो. चोर बनतो हृदय चोरतो. गुप्त एक खिडकी खोलतो. चोर बनतो, चोर बनतो हृदय चोरतो. चोर बनतो हृदय चोरतो. गुप्त एक खिडकी खोलतो, गुप्त एक खिडकी खोलतो. धुंद होऊन तो डोलतो. मोगरा का असा बोलतो, मोगरा का असा बोलतो. धुंद होऊन तो डोलतो. राग रागी, राग रागी झुला झुलतो. राग रागी झुला झुलतो. राग रागी झुला झुलतो. दिव्य रागात तो घोलतो, दिव्य रागात तो घोलतो. राग रागी झुला झुलतो, राग रागी झुला झुलतो. दिव्य रागात तो घोलतो. राग रागी झुला झुलतो. दिव्य रागात तो घोलतो. धुंद होऊन तो डोलतो. मोगरा का असा बोलतो, मोगरा का असा बोलतो. धुंद होऊन तो डोलतो. मोगरा का असा बोलतो. धुंद होऊन तो डोलतो. धुंद होऊन तो डोलतो. धुंद होऊन तो डोलतो. धुंद होऊन तो डोलतो.
नमस्कार, मी शिवाजी गावडे एक कविता सादर करतोय. चैतन्याचं लेणं. आकाशातून पडता सरसर मोत्याचं दाणं, आकाशातून पडता सरसर मोत्याचं दाणं उगवतं या धरतीवरती, उगवतं या धरतीवरती, बघा चैतन्याचं लेणं. शेतं होतात हिरवीगार, शेतं होतात हिरवीगार, झाडं डुलती डोंगरी, शेतं होतात हिरवीगार, झाडं डोलती डोंगरी, मन भिजतं चिंब चिंब, तन मन येतं भरून. शेतं होतात हिरवीगार, झाडं डुलती डोंगरी, मन भिजतं चिंब चिंब, तन मन येतं भरून. थेंब थेंब पडता पडता, थेंब थेंब पडता पडता, वीज झंकारत नसते, थेंब थेंब पडता पडता, वीज झंकारत नसते. फुलतं आकाशी धनुष्य, फुलतं आकाशी धनुष्य, जसं माणसाचं आयुष्य, फुलतं आकाशी धनुष्य, जसं माणसाचं आयुष्य. सरसर पावसाची येते, सर सर पावसाची येते, मला स्वप्नामध्ये नेते, सर सर पावसाची येते, मला स्वप्नामध्ये नेते. पाऊस वेचता वेचता, पाऊस वेचता वेचता, मन हिरवेगार होते, पाऊस वेचता वेचता, मन हिरवगार होते. पावसाच्या मोत्यांना, पावसाच्या मोत्यांना मी मनात गुंततो, पावसाच्या मोत्यांना मी मनात गुंततो. आठवणीच्या जाळ्यात, आठवणीच्या जाळ्यात मी सहज गुंततो, आठवणीच्या जाळ्यात मी सहज गुंततो. जसे आभाळ भरते, जसे आभाळ भरते तसे मन भरून येते, जसे आभाळ भरते तसे मन भरून येते. माझ्या कोऱ्या वहीत, माझ्या कोऱ्या वहीत कविता भिजवत येते, माझ्या कोऱ्या वहीत कविता भिजवत येते, माझ्या कोऱ्या वहीत कविता भिजवत येते. धन्यवाद. नमस्कार, मी विश्वनाथ शिरडोणकर इंदोरहून बोलतोय. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि आयोजकांचे आणि डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर यांचे आभार मानतो. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे अबोला. सादर आहे कविता अबोला. बोलण्यासाठी अबोल्यांचे हे वाद जुने आहे, बोलण्यासाठी अबोल्यांचे हे वाद जुने आहे, दिसतात रोज मजला बहाणे खूप आहे. बोलण्यासाठी अबोल्यांचे हे वाद जुने आहे आणि दिसतात रोज मजला बहाणे खूप आहे. या अबोल्याला प्रेमाचा भलताच रोग आहे, या अबोल्याला प्रेमाचा भलताच रोग आहे आणि त्या अबोल्यात प्रेमाची रंगत खूप आहे. या अबोल्याला प्रेमाचा भलताच रोग आहे आणि त्या अबोल्यात प्रेमाची रंगत खूप आहे. हा अबोला कसा संतप्त जीव घेणा आहे, हा अबोला कसा संतप्त जीव घेणा आहे आणि त्या अबोल्यात निर्दयी विरह खूप आहे. हा अबोला सांगतो आनंद खूप आहे, हा अबोला सांगतो आनंद खूप आहे आणि तो अबोला मनात रडतो खूप आहे. हा अबोला सांगतो आनंद खूप आहे आणि तो अबोला मनात रडतो खूप आहे. हा अबोला कुणाची नाराजी झेलत आहे, हा अबोला कुणाची नाराजी झेलत आहे आणि त्या अबोल्यात कुणाशी वैर खूप आहे. हा अबोला बोलण्याची संधी शोधत आहे, हा अबोला बोलण्याची संधी शोधत आहे आणि त्या अबोल्याला बोलण्याची सवड खूप आहे. या अबोल्याची दिल्लीत चर्चा खूप आहे, या अबोल्याची दिल्लीत चर्चा खूप आहे आणि त्या अबोल्याचा मुंबईत गोंधळ खूप आहे. या अबोल्याची दिल्लीत चर्चा खूप आहे, त्या अबोल्याचा मुंबईत गोंधळ खूप आहे. या अबोल्याचा त्या अबोल्याशी वाद जुना आहे, या अबोल्याचा त्या अबोल्याशी वाद जुना आहे आणि त्या अबोल्याला या अबोल्याची गरज खूप आहे, त्या अबोल्याला या अबोल्याची गरज खूप आहे. धन्यवाद.
नमस्कार, मी सौ अंजली आशुतोष मराठे, बडोदे, गुजरात येथून. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे. या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी कवितांजलीच्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ओले चिंब झाले रान. डोळे लागले आभाळा येरे लव कर जरा. डोळे लागले आभाळा येरे लव कर जरा. वाट पाहून थकला बळीराजा त्वरा. डोळे लागले आभाळा येरे लव कर जरा. वाट पाहून थकला बळीराजा त्वरा. नाही तुझ्या विना जीण तूच जीवांचा आधार. नाही तुझ्या विना जीण तूच जीवांचा आधार. तुझ्या येण्याने रे पहा कसा लोपला अंधार. आले जलद जलद किती घाई लग बग. आले जलद जलद किती घाई लग बग. जाई घरट्यात त्वरे सारे विहरते खग. आले जलद जलद किती घाई लग बग. जाई घरट्यात त्वरे सारे विहरते खग. आले भरून आभाळ ओथंबला ओचा ओचा. आले भरून आभाळ ओथंबला ओचा ओचा. करी ओसंडून माया जणू पदर आईचा. जणू पदर आईचा. थेंब थेंब हे टपोरे ओघळती गालावर. थेंब थेंब हे टपोरे ओघळती गालावर. हसू आसूच मिलन हर्ष होता पारावार. ओले चिंब झाले रान. ओले चिंब झाले रान झाडे पाने झाली तृप्त. ओले चिंब झाले रान झाडे पाने झाली तृप्त. मन आनंदे भिजली मोद भरे अंगणात. मन आनंदे भिजली मोद भरे अंगणात. धन्यवाद. नमस्कार, मी अनंत जोशी. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे माझी गीता. माझी गीता. चिंता ओझे घेऊन पाठी हसत मुखाने फिरतो मी. चिंता ओझे घेऊन पाठी हसत मुखाने फिरतो मी. पैशाची जरी चणचण असली चित्ती प्रसन्न असतो मी. चोरी लबाडी कधी न केली. चोरी लबाडी कधी न केली प्रामाणिकता जपतो मी. चोरी लबाडी कधी न केली प्रामाणिकता जपतो मी. बदसल्ला कधी कुणा न दिदला माणुसकीला जपतो मी. कुणी हिणविले मला कितीही. कुणी हिणविले मला कितीही मंद स्मिते उत्तरतो मी. कुणी हिणविले मला कितीही मंद स्मिते उत्तरतो मी. ज्याचे त्याचे हिशोब निराळे मनात जाणून असतो मी. आईशा समयी शांती लागते. आईशा समयी शांती लागते कमावलेली असते मी. आईशा समयी शांती लागते कमावलेली असते मी. बेछूट उथळ आरोपांचे ना कधी खंडन करतो मी. कर्तव्याला देव समजतो. कर्तव्याला देव समजतो आळस शत्रुसम मानतो मी. कर्तव्याला देव समजतो आळस शत्रुसम मानतो मी. तेढ निर्मिती जे जे करती निषेध तयांचा करतो मी. आणि शेवटी कृष्ण देवतो आदर्श माझा. कृष्ण देवतो आदर्श माझा हर समयाला स्मरतो मी. कृष्ण देवतो आदर्श माझा हर समयाला स्मरतो मी. गीता माझी नसे वेगळी अध्यायी या रमतो मी. गीता माझी नसे वेगळी अध्यायी या रमतो मी. धन्यवाद. नमस्कार, मी दया घोंगडे. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातल्या चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनासाठी मी माझी विषय कशाला ही कविता सादर करते आहे. विषय कशाला.
विषय कशाला हवा कवीला शब्दांना जुळण्यासाठी. विषय कशाला हवा कवीला शब्दांना जुळण्यासाठी. ऋतू कशाला हवा कळीला मोहरून फुलण्यासाठी. नंदनवन जर इथेच फुलते, नंदनवन जर इथेच फुलते सृष्टीच्या अंकावरती. स्वर्ग कशाला हवा निराळा स्वर्ग सौख्य लुटण्यासाठी. झोके घेता वाऱ्या संगे फांदीच्या लाटांवरती. झोके घेता वाऱ्या संगे फांदीच्या लाटांवरती. झुला कशाला हवा फुलाला स्वच्छंदे झुलण्यासाठी. अलगद उतरून तृणपात्यावर दवबिंदू बनता मोती. अलगद उतरून तृणपात्यावर दवबिंदू बनता मोती. फुका कशाला हवा दागिना पर्णाला नटण्यासाठी. दूध ओल्या चिमण्या ओठांचा साखर चुम्मा घेताना. दूध ओल्या चिमण्या ओठांचा साखर चुम्मा घेताना. हवा कशाला अमृत ठेवा बाळाच्या आईसाठी. छुपे इशारे परस्परांना चोर कटाक्षांतून मिळती. छुपे इशारे परस्परांना चोर कटाक्षांतून मिळती. हवा कशाला तरी बहाणा प्रीतीला लपण्यासाठी. मातृभूमीच्या कुशीत शूरा वीर मरण ये भाग्याचे. मातृभूमीच्या कुशीत शूरा वीर मरण ये भाग्याचे. मंचक पावन दुजा कशाला चिरनिद्रा घेण्यासाठी. चिरनिद्रा घेण्यासाठी. विषय कशाला हवा कवीला शब्दांना जुळण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार, मी विजय मामुणकर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रंग विखुरले. सादर करतो. रथकिरणांचे वसुंधरेवर धुंद उतरले. रथकिरणांचे वसुंधरेवर धुंद उतरले. पहाट पारी सोनफुलांचे रंग विखुरले. रथकिरणांचे वसुंधरेवर धुंद उतरले. पहाट पारी सोनफुलांचे रंग विखुरले. थेंब दवाचे प्राशन करण्या झाले मोती. थेंब दवाचे प्राशन करण्या झाले मोती. लाल कोवळी पिंपळ पाने नाच नाचती. कुणास भयना आता त्या तिमिराचे उरले. कुणास भयना आता त्या तिमिराचे उरले. पहाट पारी सोनफुलांचे रंग विखुरले. किलबिल साऱ्या पक्ष्यांची हे रान जागवी. किलबिल साऱ्या पक्ष्यांची हे रान जागवी. नटून आले सृष्टीचे ते रूप लाघवी. वारे चैतन्याचे पाना तुनी सरसरले. वारे चैतन्याचे पाना तुनी सरसरले. पहाट पारी सोनफुलांचे रंग विखुरले. कुठून पडला कानी तिच्या मंजुळ सूर. कुठून पडला कानी तिच्या मंजुळ सूर. वाजवी कान्हा बासरी काती लाजून चूर. मन राधेचे हळवे झाले अनबावरले. मन राधेचे हळवे झाले अनबावरले. पहाट पारी सोनफुलांचे रंग विखुरले. रथकिरणांचे वसुंधरेवर धुंद उतरले. रथकिरणांचे वसुंधरेवर धुंद उतरले. पहाट पारी सोनफुलांचे रंग विखुरले. पहाट पारी सोनफुलांचे रंग विखुरले. रंग विखुरले. धन्यवाद. नमस्कार,
मी लेखिका कवयित्री निवेदिका संगीता कुलकर्णी ठाणे. कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. एक तू एक मी. एक तू एक मी सोबतीस एक सांजती. एक तू एक मी सोबतीस एक सांजती, विखुरली ती सावली कवेत घ्यायला रात्रही. अबोल तू निशब्द मी. अबोल तू निशब्द मी, बोलते एक वाटती, सोबतीस आजही मागते एक साथती. जाण तू अजाण मी. जाण तू अजाण मी, झुळूक एक स्पर्शती, सांगते का आजही मनातली एक गोष्ट ती. प्रेम तू भाव मी. प्रेम तू भाव मी, सुंदर एक क्षणही मन बोलते आजही, चांदण्यातील एकती. समीप तू की विरह मी. समीप तू की विरह मी, भेटण्याची आसती, विखुरली का सावली कवेत घ्यायला रात्रही, विखुरली का सावली कवेत घ्यायला रात्रही. धन्यवाद. अशोक सिंह परदेशी, मुक्काम पोस्ट वडगाव मावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे. कवितांजली पुष्प 3 भाग 4 या ऑनलाईन कवी संमेलनासाठी माझी एक काव्यरचना सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे असतेस घरी तू जेव्हा. कवितेचं नाव आहे असतेस घरी तू जेव्हा. असतेस घरी तू जेव्हा, मज घोर जीवाला नसतो. असतेस घरी तू जेव्हा, मज घोर जीवाला नसतो. जीव ओतुनी देता संसार सुखाचा होतो. असतेस घरी तू जेव्हा. बघ घरटे आपले साधे, अन घरट्यात आपण दोघे. संसारी फूल उमलता, मन त्यातच आता रमले. तव स्पर्श हाताला होता, मज हर्ष मनाला होतो. असतेस घरी तू जेव्हा, मज घोर जीवाला नसतो. तू हसत सदाची असते. तू हसत सदाची असते, घर हसरे हसरे दिसते. मुखी घास खाता खाता, सुख हे नाचत असते. जगण्याला रंग भरता, क्षण क्षण रंगीत होतो. असतेस घरी तू जेव्हा, मज घोर जीवाला नसतो. या साध्या चारच भिंती, या साध्या चारच भिंती, तू आलीस होऊनी पणती. अंधार नाहीसा झाला, तू दिनरात तेवते ज्योती. उजळून टाकली नाती, हे श्रेय प्रिये तुला मी देतो. हे श्रेय प्रिये तुला मी देतो. असतेस घरी तू जेव्हा, मज घोर जीवाला नसतो. तू जीव ओतुनी देता संसार सुखाचा होतो. धन्यवाद. नमस्कार रसिक हो, मी स्वराली सुभाष पाटील. मी पुण्याची रहिवासी असून शिक्षणासाठी मी कोल्हापूर येथील कैलासवासी केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे गुरु. माय बापाचा तो अवतार, माय बापाचा तो अवतार, अखंड ब्रह्मांडाचा आधार. सोसविले अनेक फटके जरी, सोसविले अनेक फटके जरी, उज्ज्वल भविष्याचा तो वाटेकरी. ज्ञानाच्या या सागरास नाही कधी गर्व, ज्ञानाच्या या सागरास नाही कधी गर्व. त्याच्या चरणी सदैव समान आपण सर्व. नमन तुझ करिता जीव होई मोकळा, नमन तुझ करिता जीव होई मोकळा. चरण स्पर्श तुझे जणू ब्रह्मांड सोहळा. आयुष्याच्या वाटचालीत नाही कधी चुकला, आयुष्याच्या वाटचालीत नाही कधी चुकला. ज्याच्या पाठी गुरु खंबीरपणे उभा ठाकला. गुरुवीण तत्वे
कोणी थोर नसे. गुरुविण तत्वे कोणी थोर नसे. वेदशास्त्र पुराण इतिहास हेच सांगे. इतिहास हेच सांगे. धन्यवाद. नमस्कार, मी जयवंत हापन. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे भेटत जाऊ. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. रोज नव्याने गाणे गाऊ पुन्हा पुन्हा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. रोज नव्याने गाणे गाऊ पुन्हा पुन्हा. जीवन म्हणजे सुंदर गाणे. जीवन म्हणजे सुंदर गाणे. हार फुलांचा नित्य नवा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. जीवन म्हणजे सुंदर गाणे. हार फुलांचा नित्य नवा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. रोज उमलतो गुलाब सुंदर. रोज उमलतो गुलाब सुंदर. तसाच आपुला जन्म नवा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. रोज उमलतो गुलाब सुंदर. तसाच आपुला जन्म नवा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. चंद्र सूर्य हे मित्र आपुले. चंद्र सूर्य हे मित्र आपुले. अस्त रोजचा उदय नवा. चंद्र सूर्य हे मित्र आपुले. अस्त रोजचा उदय नवा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. जीवन म्हणजे चंचल धारा. जीवन म्हणजे चंचल धारा. सूर नवा आणि ताल नवा. जीवन म्हणजे चंचल धारा. सूर नवा आणि ताल नवा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. जीवन म्हणजे सुंदर गाणे. जीवन म्हणजे सुंदर गाणे. हार फुलांचा नित्य नवा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. भेटत जाऊ असेच आपण पुन्हा पुन्हा. धन्यवाद. नमस्कार, मी मानसी मोहन जोशी. कवितांजली तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी माझी एक स्वरचित कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे माझी आई. जाता वाट माहेराची सय तुझी येते आई. जाता वाट माहेराची सय तुझी येते आई. अंगणात तुझी मूर्ती आणि दारी जाई जुई. अंगणात तुझी मूर्ती आणि दारी जाई जुई. मला पाहता चकाके. मला पाहता चकाके हिरे थकल्या नयनी. मला पाहता चकाके हिरे थकल्या नयनी. धावे हरणीच्या गती. धावे हरणीच्या गती आला बलाती घेऊनी. धावे हरणीच्या गती आला बलाती घेऊनी. किती नजर प्रेमाची. किती नजर प्रेमाची माया भरे काटोकाट. किती नजर प्रेमाची माया भरे काटोकाट. भिर भिर फिरत असे. भिर भिर फिरत असे माय माझ्या पाठोपाठ. भिर भिर फिरत असे माय माझ्या पाठोपाठ. ऊन ऊन मऊ भात. ऊन ऊन मऊ भात वर लोणच्याची फोड. ऊन ऊन मऊ भात वर लोणच्याची फोड. कोंदणाचा बोल एक. कोंदणाचा बोल एक तिला वाटतोय गोड. कोंदणाचा बोल एक तिला वाटतोय गोड. चिव चिव ते लेख माये पाहते कौतुक. चिव चिव ते लेख माय पाहते कौतुकानं. हळूवार थोपटून. हळूवार थोपटून शिण घालवे गुमान. शिण घालवे गुमान. आज सय उरेदारी. आज सय उरेदारी तुला शोधते नजर. आज सय उरेदारी तुला शोधते नजर. दाय मोकलून रडे तुझा घेऊन पदर. दाय मोकलून रडे तुझा घेऊन पदर. नाही लग बग दारी. नाही लग बग दारी नसे आतुरती भेट.
नाही लगबग दारी, नसे आतुरती भेट, अशी कशी दूर गेली, अशी कशी दूर गेली तू करून ताटातूट, अशी कशी दूर गेली करून तू ताटातूट. तुझी माया राहे मागे, तुझी माया राहे मागे, जाई जुई ही उदास, तुझी माया राहे मागे, जाई जुई ही उदास. मोह घालत या वाट, मोह घालत या वाट, कोणासाठी जाऊ खास, कोणासाठी जाऊ खास. तुझा हात अंधारात, तुझा हात अंधारात, वाटे हालतो दुरून, तुझा हात अंधारात, वाटे हालतो दुरून. काय गुन्हा मी ग केला, काय गुन्हा मी ग केला, गेली आम्हासी सोडून, गेली आम्हासी सोडून. धन्यवाद. नमस्कार, मी शंकर जंगम, उद्योजक, समाजसेवक, कवितांजली कार्यकारी सदस्य या नात्याने संस्थापक, विश्वस्त, कार्यकारी सदस्य, कवी आणि कवयित्रींचे तिसऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कविसंमेलनात सर्वांचं स्वागत आणि सर्वांना माझा नमस्कार. आता बापाचं मन ही माझी स्वयं लिखित कविता मी सादर करत आहे. बापाचं मन. घरचा करता बाप जेव्हा येतो बाहेरून, घरचा करता बाप जेव्हा येतो बाहेरून, पाळलेले माजर सुद्धा जाते शहारून. म्याव म्याव करीत बिचारी वळसा घाडी घराला, म्याव म्याव करीत बिचारी वळसा घाडी घराला. तिचे ते प्रेम कळत नाही पोटच्या पोराला. मालकाला बघून कुत्रा, मालकाला बघून कुत्रा, झेपावून घेतो ओढ, झेपावून घेतो ओढ. साखळी रुते मानेला तरी कमी होत नाही वेळ. शेपटीचा गोंडा घोळून, शेपटीचा गोंडा घोळून टेकते दाराला, तरी ती ओढ कळत नाही पोटच्या पोराला. बघून दूर मालकाला, बघून दूर मालकाला, हंबरते गोट्यात गाय, घुटमळते जागीच ती तान्या वासराची माय. वासरा आधी चाटते ती मालकाच्या छातीला, वासरा आधी चाटते ती मालकाच्या छातीला. अशी ही माया कळत नाही पोटच्या पोराला. बांधावरचा बैल सुद्धा, बांधावरचा बैल सुद्धा हाक ऐकुणी वळतो. हाकीत राग असूनी गुमान रानामध्ये पळतो. आपुलकीचा राग सुद्धा, आपुलकीचा राग सुद्धा कळतो मुक्या जनावरांना. राग असा की कळत नाही पोटच्या पोराला. राग असा की कळत नाही पोटच्या पोराला. लळा लावला जनावरांना, लळा लावला जनावरांना. लेकरावाणी वागत आली पोटची पोर, मात्र परक्या वाणी जगू लागली. बाप लेकांचे सूर कधीच नाही जुळले, जीव लावण कळलं नाही पोटच्या पोराला. बाप असतो जरा जरासा, बाप असतो जरा जरासा, नारळाच्या फळावाने बाहेर कठोर भासे, मात्र आत गोड पाणी. बाहेर कठोर भासे, मात्र आत गोड पाणी.
पावसाचं महत्त्वसुद्धा कळेनास झालंय मोराला. तसाच बाप जिवंतपणी कळला नाही पोराला. तसाच बाप जिवंतपणे नाही कळला पोराला. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अनामिका प्रवीण मालपुरे, राहणार सातारा. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे निसर्गाची किमया. निसर्गाची किमया विश्वभाळ रमले, निसर्गाची किमया विश्वभाळ रमले. गुपित शोधू लागले, गुपित शोधू लागले. आकाशात चांदणे एवढे कसे मावले, आकाशात चांदणे एवढे कसे मावले. कोणी नाही मोजले, कोणी नाही मोजले. निसर्गाची किमया विश्वभाळ रमले. चकित बाळ झाले, चकित बाळ झाले. सूर्यदेवतेचे पाहिले असंख्य कुंचले, सूर्यदेवतेचे पाहिले असंख्य कुंचले. आभाळ रंगविले, आभाळ रंगविले. निसर्गाची किमया विश्वभाळ रमले. नभाच्या इंद्रधनुने, नभाच्या इंद्रधनुने बाळाला सांगितले, नभाच्या इंद्रधनुने बाळाला सांगितले. रंगांचे घडे सगळे निसर्गाने फोडले, रंगांचे घडे सगळे निसर्गाने फोडले. निसर्गाची किमया विश्वभाळ रमले. लखलख विजेने, लखलख विजेने लक्ष बाळाचे वेधले. देखना निसर्ग धागा, देखना निसर्ग धागा हे त्यालाच कळले. निसर्गाची किमया विश्वभाळ रमले. धन्यवाद. नमस्कार, मी माधव सुग्रगुरव. लेखन दे धक्का मार. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे बायको घरची राणीच. हो, मला तरी खरंच वाटते कुणाचीही बायको त्याच्या घरची राणीच असते. हो, मला तरी खरंच वाटतं कुणाची बायको त्याच्या घरची राणीच असते. घरची राणी तरी घरी सदा भरोनी पाणी, गोड गोड गाई संसाराची गाणी. पण कधी कधी संसारी चांगल्या गोष्टीस हे तोंडी तिच्या सदा बडबड गाणी, तोंडी तिच्या सदा बडबड गाणी. सबका मालिक एक तशी घरची ही मलिका, सबका मालिक एक तशी घरची ही मलिका. पण कामं आटपून सारं आवरून मगच पाहत बसते टीव्हीवर मालिका, मगच पाहत बसते टीव्हीवर मालिका. घर संसारातील सारे गम सदा तिच्या पुढे बनूनच यम, घर संसारातील सारे गम सदा तिच्या पुढे बनून यम. पण ती नाही त्यांना जुमानत, कारण घरात तरी ती हुकमाचीच बेगम, कारण घरात तरी ती हुकमाचीच बेगम. घरादाराचा सन्मान असूनही तिला घरात खरा मान नाही, घरादाराचा सन्मान असूनही तिला घरात खरा मान नाही. पण कोणी येवो वा कार्यक्रम असो घरा, पण कोणी येवो वा कार्यक्रम असो घरा, तेव्हा मात्र पुढे लागे हीच सन्मान्य स्त्री, तेव्हा मात्र पुढे लागे हीच सन्मान्य स्त्री. धन्यवाद. नमस्कार, मी बडोदे गुजरात येथून सौ वैशाली भागवत. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे सोहळा. निळाईस झाकोळती मेघमाला, निळाईस झाकोळती मेघमाला, विजांच्या जणू शोभती दीपमाला. निळाईस झाकोळती मेघमाला, विजांच्या जणू शोभती दीपमाला. कडाडून त्या चुंबिती या धरेला, तरारून गंधाळती मृत्तिकेला. निळाईस झाकोळती मेघमाला, विजांच्या जणू शोभती दीपमाला. कडाडून त्या चुंबिती या धरेला,
तरारून गंधाळती मृत्तिकेला. सरी पावसाच्या अशा कोसळाव्या, सरी पावसाच्या अशा कोसळाव्या, धरेने सुखाने उराशी धराव्या. हळू कोंबते कोवळाले फुटावे, हळू कोंबते कोवळाले फुटावे, नवे गीत ओठी लतांच्या सजावे. खोळानाद थेंबांतुनी पैंजणांचा, खोळानाद थेंबांतुनी पैंजणांचा, विरक्ती सतो स्पर्श या नर्तनाचा. किती होय शृंगार पाना फुलांचा, किती होय शृंगार पाना फुलांचा, शिवारी फुले सोहळा सर्जनाचा. दिशांनी 10 मुक्त हुंकार येतो, दिशांनी 10 मुक्त हुंकार येतो, मनी आर्तता सोवळी देत जातो. सडा शिंपतो सावळ्या वैभवाचा, सडा शिंपतो सावळ्या वैभवाचा, फुलारून जातो मळा जीवनाचा. दिशांनी 10 मुक्त हुंकार येतो, मनी आर्तता सोवळी देत जातो. सडा शिंपतो सावळ्या वैभवाचा, फुलारून जातो मळा जीवनाचा, फुलारून जातो मळा जीवनाचा. धन्यवाद. नमस्कार, मी हरी मल्हारराव धारकर, ग्वाल्हेर. कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता प्रस्तुत करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे इंद्रधनु. पाऊस पडला रिमझिम रिमझम साशान, डोलत आहे मोद भराने रान. पाचू परी हे हिरवे हिरवे गार, वारा वाहतो थंड मोकळा गार. पाऊस पडतो मेघ येते अनजाती, सूर्य खेळतो लपंडाव मेघांशी. क्षणात येते ऊन आणि ते जाई, मेघ येऊनी धारा पाडून जाई. पाऊस पडला मेघ निघून हे गेले, आकाश दिसतसे निरभ्र आणि निळे. सप्तरंगी हा गोफन भासी आला, इंद्रधनु हा मनी माझिया ठसला. हिरवा पिवळा लाल गुलाबी निळा, आगळा रंग तो बेंगनी अन जांभळा. प्रकृती दावे इंद्रधनु आम्हाला, तया पाहुनी तोष होय जगताला. मेघमालिका पहा फिरुनिया आल्या, चमकू लागली वीज पहा या वेळा. रिमझिम रिमझिम पडती पाऊस धारा, सवे वाहतो गार बोचरा वारा. धन्यवाद. नमस्कार, मी सौ सुलभा दीपकराव गोगरकर, अमरावती. कवितांजली खुले आणि ऑनलाईन कवी संमेलन पर्व 3 पुष्प 4मध्ये माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे वास्तुदेवते. तथास्तु म्हण वास्तुदेवते, तथास्तु म्हण वास्तुदेवते. घरधन्याच्या आकांक्षांसाठी उंच भरारी उंच झेपते, लेकरांच्या भल्यासाठी. तथास्तु म्हण वास्तुदेवते. घरधन्याच्या आकांक्षांसाठी उंच भरारी उंच झेप ते लेकरांच्या भल्यासाठी. अमाप पैसा नकोस देऊ, अमाप पैसा नकोस देऊ, समाधानाने ओंजळभर. सुख लोलूप नकोस बनवू, कष्ट फुलव जीवनभर. अमाप पैसा नकोस देऊ, समाधानाने ओंजळभर. सुख लोलूप नकोस बनवू, कष्ट फुलव जीवनभर. कीर्ती यश मनास भुलवी, कीर्ती यश मनास भुलवी. वेळीच त्यांना आवर घाल, संकटांना परत पाठवी. घरधन्याची बनून ढाल. कीर्ती यश मनास भुलवी,
वेळीच त्यांना आवर घाल, संकटांना परत पाठवी घरधन्याची बनून ढाल. मुंगीचे ते साखर खाण्याचे, मुंगीचे ते साखर खाण्याचे सहज असे नवे तंत्र दे. मुंगीचे ते साखर खाण्याचे सहज असे नवे तंत्र दे. आकांक्षाचा ठाव घेण्याचे घरधन्याला खूप बळ दे. आकांक्षाचा ठाव घेण्याचे घरधन्याला खूप बळ दे. दीर्घायुष्य म्हणशील तर तुझ्याहूनही अधिक दे. दीर्घायुष्य म्हणशील तर तुझ्याहूनही अधिक दे. कृपादृष्टी घरमालकावर अशीच सतत राहू दे. कृपादृष्टी घरमालकावर अशीच सतत राहू दे. म्हणून तथास्तु म्हण वास्तुदेवते. तथास्तु म्हण वास्तुदेवते. घरधन्याच्या आकांक्षांसाठी उंच भरारी उंच झेपते. लेकरांच्या भल्यासाठी, लेकरांच्या भल्यासाठी, लेकरांच्या भल्यासाठी. धन्यवाद. माझे नाव वैभव मोहनीराज उपासने. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे काळाचे पलायन. काळ बाहू पसरुनी बोलावे, उघडे द्वार ठेवूनी अनिमिष. काळ बाहू पसरुनी बोलावे, उघडे द्वार ठेवूनी अनिमिष. तू तुझ्याच लयीत असता झेप घेण्या तो सरसावे. तू तुझ्याच लयीत असता झेप घेण्या तो सरसावे. निशब्द साऱ्या या वेळा तूही झालास रे का मौन. निशब्द साऱ्या या वेळा तूही झालास रे का मौन. दे झिडकारुनी ती रौद्रता निराकार जर तो पाठीशी. दे झिडकारुनी ती रौद्रता निराकार जर तो पाठीशी. संपवून ही घोर शांतता, संपवून ही घोर शांतता. हो ध्यानमग्न गूढ अंतर्यामी. तो पहा चालला टाळूनी तुझ काळ तिकडच्या खोल दरीत. तो पहा चालला टाळूनी तुझ काळ तिकडच्या खोल दरीत. भय कसले कसली थरथर, भय कसले कसली थरथर. ना उरे आता तुझ्या अंतरी. तू उन्नत होई जसजसा तो वेगे पळवणी जाय. तू उन्नत होई जसजसा तो वेगे पळवणी जाय. कर विशाल आता तुझे बाहू तो सत्वर नजरेआड होई. कर विशाल आता तुझे बाहू तो सत्वर नजरेआड होई. ही असे शक्ती तुझ्याच ठाई. तू वापरती ठाई ठाई. तू वापरती ठाई ठाई. धन्यवाद. नमस्कार, मी स्नेहा साळुंके. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी एक स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं नाव आहे साथ सोबत. गोडी अवीट आपल्या नात्याची, अलौकिक दिव्य चमत्काराची, अनुभूतीच्या साक्षात्काराची, अगणित नवी नक्षत्र मोजण्याची साथ तुझी माझी. अनामिक भावबंधाची, रेशीमगाठी गुंफण्याची, अज्ञात क्षणी सावरण्याची, एकमेकात सहाय्य करण्याची साथ तुझी माझी. साक्षरता प्रसार करण्याची, विद्येचा स्रोत वाढवण्याची, ज्ञानामृत पाजण्याची, प्रयत्नांना जोड कष्टाची साथ तुझी माझी. धन्यवाद. मी प्रकाश वैद्य, राहणार केळवे, पालघर. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील या 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात मला कविता सादर करण्याची संधी मिळते याचा मला फार आनंद होतोय. श्री शिवणेकर सरांचे मी आभार मानतो की त्यांनी मला ह्या काव्यसंमेलनात सहभागी करून कविता सादर करण्याची संधी दिली. माझ्या कवितेचं नाव आहे क्षितिजा पलीकडे. कवितेचं नाव आहे क्षितिजा पलीकडे.
पृथ्वी चंद्र ग्रह तारका, पृथ्वी चंद्र ग्रह तारका सूर्याच्याही पलीकडे, जेथे वातावरण असे गहिरे, जेथे वातावरण असे गहिरे, सारे जाणार त्याच विश्वाकडे, सारे जाणार त्याच विश्वाकडे. भेदाभेदना श्रेष्ठता धर्माची, भेदाभेदना श्रेष्ठता धर्माची, नाही तेथे जातपात, नाही तेथे जातपात, सारे समान आहेत परमात्म्याच्या भावविश्वात, परमात्म्याच्या भावविश्वात. क्रूरता आणि द्वेषाला नको थारा अहंकाराला, क्रूरता आणि द्वेषाला नको थारा अहंकाराला, प्रेम भावना जोपासूया कवटाळू सद्भावनेला, कवटाळू सद्भावनेला. सोडून देऊ दुर्गुणांना, सोडून देऊ दुर्गुणांना, वसू मनी सात्विक वृत्ती, रित्या हाती जातो आपण, सोडूया वृथा ही आसक्ती, सोडूया वृथा ही आसक्ती. असूया अनस्वार्थाला घालूया आता आवर, असूया अनस्वार्थाला घालूया आता आवर, परमात्मा याचा नाही तर, परमात्मा याचा नाही तर, जाब विचारील सत्वर, जाब विचारील सत्वर. ना अंत ना पार असे, ना अंत ना पार असे त्या विश्व वातावरणी, योग्य मोक्ष मिळत असे त्या परमात्म्या चरणी, योग्य मोक्ष मिळत असे त्या परमात्म्या चरणी. धन्यवाद. नमस्कार, मी पुष्पा कृष्णाजी कोल्हे, चेंबूर, मुंबई. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन काव्यसंमेलनात मध्ये मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. शीर्षक आहे कवडसा. चंद्रमौळी झोपडीत झाले प्रथम दर्शन, तुला धरावे हातात असे वाटे मनोमन. चंद्रमौळी झोपडीत झाले प्रथम दर्शन, तुला धरावे हातात असे वाटे मनोमन. नाही कधीच जमले तुला हातात धरणे, नाही कधीच जमले तुला हातात धरणे. तुझ्या संगतीने खेळ लपंडाव तो खेळणे, तुझ्या संगतीने खेळ लपंडाव तो खेळणे. दिली करून तू जेव्हा येण्या जाण्याची जाणीव, दिली करून तू जेव्हा येण्या जाण्याची जाणीव. येणारा तो जाणारच, येणारा तो जाणारच, जन्मा येतो नवा जीव. येणारा तो जाणारच, जन्मा येतो नवा जीव. तूच विण तोस जाळी ऊन सावलीची माया, तूच विण तोस जाळी ऊन सावलीची माया. सुख दुःख येते जाते तसे जीवनात माझ्या, सुख दुःख येते जाते तसे जीवनात माझ्या. येता जरी अडथळे, येता जरी अडथळे, किती अनेक संकटे. येता जरी अडथळे, किती अनेक संकटे. थेट साधावा तो मार्ग, मळावी आपुली वाट. थेट साधावा तो मार्ग, मळावी आपुली वाट. कवडसा असा दावी मज जीवनाचा मार्ग, कवडसा असा दावी मज जीवनाचा मार्ग. त्याच्या सम कावे आणि गाठावा तो स्वर्ग, त्याच्या सम कावे आणि गाठावा तो स्वर्ग, आणि गाठावा तो स्वर्ग. धन्यवाद.
नमस्कार, मी प्रदीप गुजराती. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे पावसा. पावसा. काळजाचं पाणी करून दरवर्षी धरणीस भेटण्या येतोच तो पावसा. काळजाचं पाणी करून दरवर्षी धरणीस भेटण्या येतोच तो पावसा. माणसांमधली माणुसकी दरवर्षी जागवण्या येतोच तो पावसा. काळजाचं पाणी करून दरवर्षी धरणीस भेटण्या येतोच तो पावसा. माणसांमधली माणुसकी दरवर्षी जागवण्या येतोच तो पावसा. आम्ही तुला अंगावर घेतो, खांद्यावर घेतो. आम्ही तुला अंगावर घेतो, खांद्यावर घेतो, तुझ्याबरोबर नाचतो सुद्धा. आम्ही तुला अंगावर घेतो, खांद्यावर घेतो, तुझ्याबरोबर नाचतो सुद्धा. आमच्या मनास मात्र दूरच ठेवतो तुझ्यापासून. आमच्या मनास मात्र दूरच ठेवतो तुझ्यापासून. तुझ्या दातृत्वाचा स्पर्श होऊ देत नाही आमच्या मनास कधी. आमच्या मनास मात्र दूरच ठेवतो तुझ्यापासून. तुझ्या दातृत्वाचा स्पर्श होऊ देत नाही मनास कधी. आमचं मन आम्ही कधी धूत नाही प्रसन्न करून. आमचं मन आम्ही कधी धूत नाही प्रसन्न करून. तसंच ठेवतो वर्षभर द्वेषानं मत्सरानं भरून. आमचं मन आम्ही कधी धूत नाही प्रसन्न करून. तसंच ठेवतो द्वेषानं मत्सरानं भरून. तू मात्र दरवर्षी न चुकता तुझं मन मोकळं करतो सर्वांसाठी सर्वांसाठी. तू मात्र दरवर्षी न चुकता तुझं मन मोकळं करतो सर्वांसाठी सर्वांसाठी. धन्यवाद. नमस्कार, मी सुप्रिता यंदे. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रेमरूपी संसार. प्रेमरूपी संसार. दोन चाके संसाराची प्रेमरूपी संसार चाले. दोन चाके संसाराची प्रेमरूपी संसार चाले. वंगण भरता प्रेमाचे. वंगण भरता प्रेमाचे. सुख स्वर्ग आनंद चिडोले. सुख स्वर्ग आनंद चिडोले. गुंफुनी नाते प्रेमाचे. गुंफुनी नाते प्रेमाचे. प्रेमाने गोड बोलू. प्रेमाने गोड बोलू. जाणीवती सुख दुःखाची. जाणीवती सुख दुःखाची. विश्वासाचे नाते जोडू. विश्वासाचे नाते जोडू. टाक जळमटे झटकुनी. टाक जळमटे झटकुनी. नव विचार रुजुदे मनी. नव विचार रुजुदे मनी. नसावे दूषणे फुकाती. नसावे दूषणे फुकाती. जीवन मर्मते घे जाणुनी. जीवन मर्मते घे जाणुनी. नमस्कार. कवी संमेलनात मला निरोप ही कविता सादर करण्यास संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे. निरोप ही कविता आपणापुढे सादर करीत आहे. अश्रूंनो वाट द्या मला, ताई चालली सासरला. काहूर मणी दाटिले, तुझ सासरी बोलावणे आले. अश्रूंनो वाट द्या मला. दिवस माहेरी किती मजेत गेले. माहेरी मैत्रिणी अन बंधूस प्रेम दिले. हौस मजेत आई संगे तू हसले. आता तू जाणार म्हणोने, माये ममतेने पहा बरे डोळे किती पाणावले. रोज कौतुके तुला आनंदी ठेविले. तुझसाठी जनन ते मरण किती कष्ट सोसले. आता तू जाणार हे तिला उमजले. डोळ्यातून तिच्या अश्रू किती टपकले. पहा पहा माझ घर तिने गाठले. अन पित्याचे हृदय किती गैवरले. सुखी राहा मुली, येईन भेटण्यास बंधू तुला. जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा.
कंठ दाटून आले, डोळ्यातून अश्रू किती ओसंडले. मुलगी सासरला चालली, का ग गंगा जमुना डोळ्यात अवतरली. जा मुली जा, तू पाहू नकोस मागे फिरूनी, तू पाहू नकोस मागे फिरूनी. धन्यवाद. नमस्कार. गीतांजली आयोजित पर्व तिसरे पुष्प चौथे या खुल्या कवी संमेलनात मी प्राध्यापिका मृदुला जयंत वाघमारे सहभागी झालेली आहे. या कवी संमेलनात आयोजकांनी मला सहभागी करून घेतल्यामुळे मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ते वयच तसं असतं. ते वयच तसं असतं. सर्व काही नसताना, सर्व काही नसताना, सर्व काही असताना, सर्व काही नसताना, सर्व काही असताना तू बोलवलंस प्रेमानं. सर्व काही असताना, सर्व काही नसताना तू बोलवलंस प्रेमानं. घाबरायचं नसतं, अहो ते वयच तसं असतं. ते वयच तसं असतं. मन असतं चंचल, मन असतं चंचल सारखं भिरभिरणारं. मन असतं चंचल सारखं भिरभिरणारं. एकावरून दुसऱ्यावर, एकावरून दुसऱ्यावर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर. वाईट वाटून घ्यायचं नसतं, वाईट वाटून घ्यायचं नसतं. अहो ते वयच तसं असतं. ते वयच तसं असतं. जीवनात असते गुंतागुंत प्रेमाची, जीवनात असते गुंतागुंत प्रेमाची. कधी आठवणी तर कधी दुर्लक्षणी, कधी आठवणी तर कधी दुर्लक्षणी. मनाला सावरणं कठीण असतं, मनाला सावरणं कठीण असतं. अहो ते वयच तसं असतं. ते वयच तसं असतं. जुळवता जुळवता वेळ जातो वाया, जुळवता जुळवता वेळ जातो वाया. कधीतरी वाटतं का पडलो प्रेमात, कधीतरी वाटतं का पडलो प्रेमात. वेळ जाता जाता लगीन गाठ पडते दुसऱ्याच्या हातात. वेळ जाता जाता लगीन गाठ पडते दुसऱ्याच्या हातात. तरीही जगायचं असतं, तरी जगायचं असतं. कारण ते वयच तसं असतं. ते वयच तसं असतं. धन्यवाद. नमस्कार. मी दशरथ अण्णा कांबळे जिलोगडे, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. कवितांजली तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन काव्य संमेलनात मी माझी स्वरचित रचना सादर करत आहे आणि माझ्या रचनेचा शीर्षक आहे सद्गुरू. माझ्या रचनेचा शीर्षक आहे सद्गुरू. सद्गुरू हा दाता, ज्ञानाचा स्रोता, प्रेमाची देवता सर्व काळ. घालून अंजन तृप्त हे नयन, करी तसे जाण देवाची या. देवाची ओळख जन्माचे सार्थक, जीवनाचे सुख समजावे. ज्ञान धन घन श्रद्धा प्रेम भक्ती, जीवनात मुक्ती देत आशे. जन्म मरणाचा गुंता सोडवी, दर्शन घडवी ईश्वराचे. करुण्या जाण देई ब्रह्मज्ञान, प्रत्यक्ष विधान दाखवितो. प्रत्यक्ष विधान दाखवितो. धन्यवाद.
रसिक मित्रांना माझा सस्नेह नमस्कार. मी सौ सरोज सुरेश गाजरे भाईंदर ठाणे कवितांजलीच्या 3ऱ्या वर्षातील 4थ्या पर्वासाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे कळी कळी बहरली. अष्टाक्षरीतली रचना आहे. कळी कळी बहरली माझी बाग ही हसली, मज लाग लाग छंद छोटी कळी उमलली, मस्त गुलाबावर त्या कळ्या हवेत डोलत, छान सुरेखच रंग मला होता कुणावत, हळूच एक डोकावली श्वेत चाफ्याची कळी, भ्रमराचा गुंजार व उलगडे ती पाकळी, कुंडी सजली फुलांनी झाली भ्रमित अवस्था, हित गुज चाले तिथे केली बैठक व्यवस्था, माझं विरंगुळा स्थळ माझी चिमुकली बाग, देते रोज खत पाणी येता प्रातःकाली जाग, अशी कळी कळी बहरली माझी बाग ही हसली. धन्यवाद. रसिक हो नमस्कार. मी राजेश साबळे ओतूरकर, उल्हासनगर ठाणे. कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन काव्यसंमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कारे पावसात वस. ऐकायचं. कारे पावसात वस. कारे पावसात असा दुहेरी वागतो, जवा पाळायाच नाही तवा उगाच पडतो, तवा उगाच पडतो. कारे पावसात असा कधी ऊन वाऱ्या संगे माळ रानात नाचतो, थेंब थेंब येऊन कधी तळ्यात साचतो, कधी तळ्यात साचतो. कधी एकटाच येतो नाही कुठं गाजावा जावा जंत्री वाजवून देतो, कधी माणसाच सजा. कारे पावसात वसा. कधी नदी नाल्यातून पुन्हा सागरा भेटतो, वेली झाडातून कधी थेंब थेंब झिरपतो, थेंब थेंब झिरपतो. चिखल मातीचा करुणी पाणी शेतात फिरवितो, पेरल्या शेतात कधी कणीस मोत्याचं भरतो. कारे पावसात वसा. कधी ऊन वाऱ्या संग मेघा आकाशी मिरवतो, घोट भर पाण्यासाठी रानो माळ हिंडवितो, रानो माळ हिंडवितो. कधी पिकल्या शेतातून उगा पाणी फिरवितो, नदी तलाव भरून देशो धडीला लावतो. कारे पावसात वसा. कधी उगा माणसाला वेळी आशा दाखवितो, धुंद होऊन कधी असा बेधुंद बरसतो, बेधुंद बरसतो. नाही पाण्याचा रे थेंब पाणी डोळ्यात आणतो, इंद्रधनुच्या मागून पावसास अडवितो. कारे पावसात वसा. सारी तुझी लीला देवा उघड्या डोळ्यानं पाहतो, थापता तोंडाशी आलेला घास उगा आळवितो, घास उगा नासवितो. एका हाती घेतो देवा पण दुजा हाती नेतो. कारे पावसात वसा. दुहेरी वागतो, जेव्हा पडायाच नाही तेव्हा उगाच पडतो. कारे पावसात वसा. धन्यवाद. नमस्कार. मी सौ मनीषा शेखर ताम्हाणे कवितांजलीच्या 3ऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कविसंमेलनात
माझी जीवनगाणी ही स्वरचित कविता सादर करीत आहे. आठवणींचे जीवनगाणे गाते अवखळ मन, आठवणींचे जीवनगाणे गाते अवखळ मन, स्मृतींची मौशार दुलई पांघरते हे तन. बालपणीच्या मौज मस्तीत राहते दंग, मोरपंखी क्षणात बरसतात सप्तरंग. श्रावणधारा कशा पहा बरसून गेल्या, श्रावणधारा कशा पहा बरसून गेल्या, आठवणींनी मनास चिंब चिंब भिजवून गेल्या. हळवे क्षण त्या आठवणी, आठवणी का सतत साद घालती. नको नको तो व्यापार भावनांचा, असावा नात्यात ओलावा सौख्याचा. अबोल शब्द जेव्हा बोलून गेले, अबोल शब्द जेव्हा बोलून गेले, मोरपिसाच्या अलवार स्पर्शानेही खुणावले. काव्य पुष्पांनी काव्य बगीचा फुलला, सप्तसुरांच्या झालरीने तो खुलला. सप्तरंगात मी रंगून गेले, सप्तरंगात मी रंगून गेले, उमजता खरे रंग अखेर मी बावरले. गणरायाच्या आगमनाने भक्तिरसात न्हाले, पूजा आरती सवे मन माझे सुखावले. दुष्ट घातक शक्ती व्यक्तींचा होणार ऱ्हास, सुरेल होईल जीवनाचा प्रवास. सप्तसुरांच्या बरसातीने झाले जीवन सुरिले, सप्तसुरांच्या बरसातीने झाले जीवन सुरिले. सप्तसुरांच्या हिंदोळ्यावर माझे मन सूर छेडू लागले, सूर छेडू लागले. धन्यवाद. नमस्कार, मी लक्ष्मण अनंत शेडगे, राहणार नालासोपारा. कवितांजली तिसऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे देवाऱ्यातील भांडी. देवाऱ्यातील भांडी. सकाळी उठून स्नान करूया होईल स्वच्छता देहाची, सकाळी उठून स्नान करूया होईल स्वच्छता देहाची. लख घासुनी स्वच्छ करूया प्रथम भांडी देवाची, लख घासुनी स्वच्छ करूया प्रथम भांडी देवाची. निरंजनाला घेऊ घासून येईल लखाकी तेजाची, निरंजनाला घेऊ घासून येईल लखाकी तेजाची. वात लावणी सजू त्याला देईल स्फूर्ती आनंदाची, वात लावणी सजू त्याला देईल स्फूर्ती आनंदाची. समईमध्ये तेल घालुनी पंचप्राणाच्या वाती लावूया, समईमध्ये तेल घालुनी पंचप्राणाच्या वाती लावूया. प्राण अपान व्यान उधान समान याची हृदयात प्राण प्रतिष्ठा करूया, प्राण अपान व्यान उधान समान याची हृदयात प्राण प्रतिष्ठा करूया. देवासमोर उभे राहून वाजवू घंटा क्रांतीची, देवासमोर उभे राहून वाजवू घंटा क्रांतीची. पावित्रता येईल घरी लावा अगरबत्ती शांतीची, पावित्रता येईल घरी लावा अगरबत्ती शांतीची. तामान घ्या आरतीला देवाला लावा चंदन टिळा, तामान घ्या आरतीला देवाला लावा चंदन टिळा. आरती करुणी मांगल्याची कर्पुराला स्नेहाने झाला, आरती करून मांगल्याची कर्पुराला स्नेहाने झाला. पंचपळी घेऊ हाती देऊ पंचामृत प्रेमाने, पंचपळी घेऊ हाती देऊ पंचामृत प्रेमाने. तीर्थप्रसादाचा लाभ घेऊ राहू सगळे स्वस्तपणे, तीर्थप्रसादाचा लाभ घेऊ राहू सगळे स्वस्तपणे. कळस घेऊ उभारू गुढी लावू तोरण फुलांचे, कलश घेऊ उभारू गुढी लावू तोरण फुलांचे. पूज्यस्थानी त्यावर श्रीफळ साफल्य होईल स्वप्नांचे, पूज्यस्थानी त्यावर श्रीफळ साफल्य होईल स्वप्नांचे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ वैभवी नंदकुमार मराठे, बोईसर, जिल्हा पालघर येथून. कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील 4थ्या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. ही एक प्रेम कविता असून कवितेचे शीर्षक आहे प्रीतीचा वारा. चला तर मग ऐकूया. प्रीतीचा मंद वारा हळुवार स्पर्शुनी जातो,
प्रीतीचा मंदवारा हळूवार स्पर्शुनी जातो. नकळत माझ्या मनाला गुणगुणायला हा लावतो. नकळत माझ्या मनाला गुणगुणायला हा लावतो. प्रीतीचा गारवारा आठवण तुझीच देतो. प्रीतीचा गारवारा आठवण तुझीच देतो. क्षणोक्षणी मजसख्या भास तुझाच होतो. क्षणोक्षणी मजसख्या भास तुझाच होतो. प्रीतीचा वारा तुझा, प्रीतीचा वारा तुझा, प्रीतीने छान फुलावा, प्रीतीने छान फुलावा. निसर्गाच्या सुंदर वातावरणात फुलाप्रमाणे मस्त झुलावा. निसर्गाच्या सुंदर वातावरणात फुलाप्रमाणे मस्त झुलावा. प्रीतीचा वारा माझा, प्रीतीचा वारा माझा, एकटीच बघते वाट, एकटीच बघते वाट. प्रीतीच्या सुंदर क्षणांची कधी होईल पहाट. प्रीतीच्या सुंदर क्षणांची कधी होईल पहाट. धन्यवाद. माझी ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असणार. चौथ्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे डोळा. भाव मनातले बरेच काही सांगून जातो हा डोळा. भाव मनातले बरेच काही सांगून जातो हा डोळा. खोटे बोलणे पचून जाते परी सत्य सांगतो हा डोळा. खोटे बोलणे पचून जाते परी सत्य सांगतो हा डोळा. दुःख पाहुनी परक्यासाठी ढाळतसे अश्रू डोळा. दुःख पाहुनी परक्यासाठी ढाळतसे अश्रू डोळा. दोष लावता उगाच कुणीही रागावून पाहे डोळा. दोष लावता उगाच कुणीही रागावून पाहे डोळा. कधी कुणाचे डोळे गाती सौंदर्याची विशेष महती. कधी कुणाचे डोळे गाती सौंदर्याची विशेष महती. कधी कुणाचे डोळे पाहुने धडकी मारे उरात भीती. कधी कुणाचे डोळे पाहुने धडकी मारे उरात भीती. सलहृदयीच्या दुःखाचे डोळ्यामधुनी येती दिसुनी. सलहृदयीच्या दुःखाचे डोळ्यामधुनी येती दिसुनी. बातमी ऐकून आनंदाची डोळ्यामधुनी वाहे पाणी. बातमी ऐकून आनंदाची डोळ्यामधुनी वाहे पाणी. खाणाखुणा करुणी डोळ्याच्या गुजमनीचे बोलावे. खाणाखुणा करुणी डोळ्याच्या गुजमनीचे बोलावे. सौंदर्यसृष्टीचे निरखत जाता डोळ्यामध्ये साठवावे. सौंदर्यसृष्टीचे निरखत जाता डोळ्यामध्ये साठवावे. धन्यवाद. नमस्कार. मी सौ किशोरी शंकर पाटील, राहणार विरार. कवितांजली तिसऱ्या पर्वातील चौथ्या ऑनलाईन काव्यसंमेलनात स्वरचित कविता सादर करीत आहे. शीर्षक आहे गौराई. मास भाद्रपद आला सण गौरी गणपती. मास भाद्रपद आला सण गौरी गणपती. मनी उत्साह भरला आगमन अधिपती. मनी उत्साह भरला आगमन अधिपती. गौराईचा थाटमाट. गौराईचा थाटमाट. साज सुंदर पैठणी. साज सुंदर पैठणी. नथ घालून नाकात कशी दिसते देखणी. कशी दिसते देखणी. घरी दारी आनंदाचा पूरभक्तीचा लोटतो. घरी दारी आनंदाचा पूरभक्तीचा लोटतो. गौरी आवाहन पूजा 16 पत्रीही वाहतो. 16 पत्रीही वाहतो.
मेळा मैत्रिणी जमून, मेळा मैत्रिणी जमून झिम्मा फुगडीचा खेळ. विसरतो शिण सारा गप्पा गोष्टी साधे मेळ. मैत्रिणी जमून झिम्मा फुगडीचा खेळ. विसरतो शिण सारा गप्पा गोष्टी साधे मेळ. येता विसर्जन वेळ मनी हुर हुर बाई. येता विसर्जन वेळ मनी हुर हुर बाई. माझी माहेर वाशिण जीव लावून ती जाई. माझी माहेर वाशिण जीव लावून ती जाई. स्थान रिकाम पाहता, स्थान रिकामे पाहता कधी कळे उठ हृदयात. कळ उठे हृदयात. कधी येशील ग पुन्हा बसशील मखरात. कधी येशील ग पुन्हा बसशील मखरात. धन्यवाद. नमस्कार, मी कमलाकर लक्ष्मण गवळी. प्रथम विकास व संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण शिवणेकर व सौ वसुंधरा शिवणेकर यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्यांच्या कार्याला व कवितांजली परिवाराला मनापासून धन्यवाद देऊन माझी स्वरचित कविता सादर करतो. कवितेचे शीर्षक आहे आईचे मन. आईचे मन. ये रे बाळ माझ्या बाळा, ये रे घरट्यासी. आतुरले मन माझे, मन तुझ्या पाशी. देव करी जवळी मला, जाण्या देवापाशी. जीर्ण झाले शरीर माझे, कर्म घरट्यासी. काळजाचा ठेवा माझा, गेला दूर देशी. गात्र थी जुनी या घरा, पाहे जीवनाशी. नवमास गर्भातला, ठेवा साचा बंध. लढी बाळ छळविले, मायेचे ते अंग. वंश घराण्याचा दिवा, उजवली कूस. दोन घराचा तू धागा, माझा तू कळस. ये रे बाळ माझ्या बाळा, ये रे घरट्यासी. आज रडे मन माझे, तुझ्या भेटीसाठी. पंच प्राण आले कंठा, घे भेट घेण्यासाठी. थिजले शरीर गेली वाचा, बोल स्पर्शाने. शीप घेई हाती आता, दूध दे मुखात रे, दूध दे मुखात रे. ये रे बाळ माझ्या बाळा, ये रे घरट्यासी. ये रे घरट्यासी. धन्यवाद. नमस्कार मंडळी. कवितांजलीचे तिसऱ्या पर्वातील चौथे ऑनलाईन कवी संमेलन इथे संपत आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. आता आपल्या राष्ट्रगीतास सुरुवात होईल. सर्वांनी आत तिथेच उभे राहून राष्ट्रगीतास सन्मान द्यावा ही विनंती. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा
चञ्चल जलधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे।